या भारतामध्ये 90% लोक हे चुकीच्या स्कीम मध्ये या ठिकाणी गुंतवणूक करतात. म्हणजेच एकतर ते त्यांच्या मित्राला विचारून गुंतवणूक करतील किंवा या ठिकाणी रॅन्डमली कुठलेही टॉप रेटेड फंड्स आहेत त्या ठिकाणी गुंतवणूक करून टाकतात आणि त्या ठिकाणी त्यांचे करोडो रुपये या ठिकाणी लॉस होऊन जातात. मित्रांनो, जर का तुम्हाला देखील गुंतवणूक करायची आहे तर अशा पद्धतीने जावे. या पद्धतीचं एक फॉर्मॅट तुमच्या मनामध्ये क्लिअर असणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी आपला 10 इयर पिरियड किती आहे तो या ठिकाणी विचार करायचा. 5 वर्षाच्या अंतर्गत जर का आपण गुंतवणूक करत असाल तर डेट सिक्युरिटीज किंवा लिक्विड फंड्स मध्ये आपण गुंतवणूक करावी. आणि मित्रांनो, जर 5 वर्षापेक्षा अधिक 10 वर्ष 15 वर्ष लॉंग टर्म जर का आपला व्ह्यू असेल तर या ठिकाणी तुम्ही सरळ सरळ इक्विटी फंड्स मध्ये गुंतवणूक करा, ज्याच्या माध्यमातून 12 ते 15% रिटर्न आपल्याला ऍब्सोल्युटली जनरेट होतात. आणि त्याचसोबत जे चांगले क्वालिटी फंड्स आहेत त्यामध्ये आपण डायव्हर्सिफिकेशन करताना फक्त 2च फंड निवडायचे. कारण मित्रांनो, जर का जास्त वेगवेगळ्या स्कीम्स मध्ये आपण गुंतवणूक केली तर आपल्याला आपले जे पैसे आहेत ते पाहिजे तितके बनत नसतात. मित्रांनो, अधिक इन्फॉर्मेशन साठी आम्हाला कॉल करायला विसरू नका आणि या व्हिडिओला सेव्ह नक्की करून घ्या. धन्यवाद.